मित्र हो, मी श्री दिलीप मोहिते सर तुमच्या आवडत्या शिकवानंदे चॅनेलसोबत आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या इयत्ता 6वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 अनुभवांच्या खाणी या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. स्वाध्यायातील सर्व कृतींची उत्तरे सोप्या भाषेत स्पष्टीकरणासह मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग आपण या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया. आम्हाला हे समजले यामध्ये पहिली कृती आहे प्रश्न 1 का ते लिहा. त्याच्यामध्ये अ आहे घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता कारण शाळेत झालेल्या म्हणींच्या स्पर्धेत त्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते. आ सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती कारण त्याची आई शेजारच्या राधा काकूंकडे गेली होती. सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला कारण आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली कारण सौरभ धाड धाड म्हणींवर म्हणी सांगत होता. प्रश्न दुसरा आहे कोण ते लिहा. त्याच्यामध्ये अ आहे राधा काकूंकडे गेलेली सौरभची आई. आ म्हणी व वाक्प्रचार या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अरुण जोशी. धाडधाड म्हणी सांगणारा सौरभ. सौरभकडे कौतुकाने पाहणारी सौरभची आजी. प्रश्न तिसरा आहे 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. त्याच्यामध्ये अ प्रश्न आहे म्हणींवर आधारित स्पर्धेची अट कोणती होती. उत्तर आपल्या शरीराच्या अवयवाचा उल्लेख असणारीच म्हण स्पर्धकानं सांगायची ही एकच अट म्हणींवर आधारित स्पर्धेची होती. ही स्पर्धा आजीमुळे जिंकलो असे सौरभ का म्हणाला. उत्तर सौरभची आजी घरात येता जाता उठता बसता अनेक म्हणींचा वापर करीत बोलत असते. आजीच्या न कळत आजी रोज वापरत असलेल्या म्हणी त्याने वहीमध्ये नित्यनियमाने लिहून ठेवल्या आहेत. आजीमुळे त्याच्या अनेक म्हणी तोंडपाठ झाल्या होत्या. यामुळेच ही स्पर्धा आजीमुळे जिंकलो असे सौरभ म्हणाला. प्रश्न आहे म्हणी व वाक्प्रचार यांची वैशिष्ट्ये कोणती. उत्तर आहे अनेक वर्षांच्या अनुभवातून व निरीक्षणातून म्हणी व वाक्प्रचार तयार झालेले आहेत. कमी शब्दांत मोठा आशय व्यक्त करणे हे म्हणी व वाक्प्रचार यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर त्यांच्यामुळे भाषेला गोडवा प्राप्त होतो. बोलणे अधिक परिणामकारक होते. संस्कार शहाणपण व व्यवहारज्ञानही मिळते. खेळूया शब्दांशी. त्यामध्ये प्रश्न 1 आहे खालील चौकोनात काही म्हणी लपल्या आहेत. चौकोनातील म्हणी शोधा आणि लिहा. शिक्षकांच्या मदतीने अर्थ माहीत करून घ्या. पहा इथे आपल्याला हा तक्ता दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नमुना म्हणून 2 म्हणी ज्या आहेत त्या इथं दाखवलेल्या आहेत. पहिली म्हण आहे आयत्या बिळात नागोबा. दुसरी म्हण आहे कोल्हा काकडीला राजी. पुढे पहा इकडे आड तिकडे विहीर. कर नाही त्याला डर कशाला. बैल गेला झोपा केला. हापापाचा माल गपापा. नावडतीचे मीठ अळणी. करावे तसे भरावे. गाव करी ते राव न करी. अति तेथे माती. बाप तसा बेटा. गर्वाचे घर खाली. आता या प्रत्येक म्हणीचा अर्थ आपण समजावून घेऊ. पहिली म्हण आहे इकडे आड तिकडे विहीर. दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची परिस्थिती निर्माण होणे. 2 आयत्या बिळावर नागोबा. एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा दुसऱ्याने आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. 3 कोल्हा काकडीला राजी. क्षुद्र माणसे क्षुद्र गोष्टींनीही खुश होतात. चौथी म्हण आहे कर नाही त्याला डर कशाला. ज्याने कोणतेही वाईट काम केलेले नाही त्याला कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नसते. 5वी म्हण आहे बैल गेला झोपा केला. एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते. 6वी म्हण आहे हापापाचा माल गपापा. लोभीपणाने मिळवलेला पैसा तितक्याच वेगाने नाहक कारणांवर खर्च होऊन नष्ट होतो. नावडतीचे मीठ आळणी. आपल्या नावडत्या माणसाने केलेली कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी ती आपल्याला वाईटच दिसते. 8वी म्हण आहे करावे तसे भरावे. जसे काम कराल तसेच त्याचे फळ मिळेल. 9 गाव करी ते राव न करी. जी गोष्ट अनेक लोकांनी एकत्र येऊन सहज साध्य होते ती गोष्ट एक व्यक्ती करू शकत नाही.
10वी म्हण आहे, अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच ठरतो. बाप तसा बेटा. बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे. गर्वाचे घर खाली. अहंकारी माणसाला कधी ना कधी हार मानावीच लागते. आता इथे प्रत्येक म्हणीचा अर्थ जो आहे तो इथे आपण पाहिलेला आहे. आता पुढे आपल्याला प्रश्न 2 दिलेला आहे. पाठात आलेल्या म्हणींचा अर्थ समजून घ्या व वाक्यात उपयोग करा. आता पाठातल्या म्हणी आपण एक एक घेऊ आणि वाक्यात उपयोगी करू. पहिली म्हण आलेली आहे पाठामध्ये, आपला हात जगन्नाथ. अर्थ आहे, दुसऱ्यांवर अवलंबून न राहता आपले काम स्वतःच करणे सर्वात उत्तम असते. वाक्यात उपयोग, शेतकरी शेतमजुरांची वाट न पाहता स्वतःच कष्टत असतो, कारण आपला हात जगन्नाथ यावर त्याचा विश्वास असतो. दुसरी म्हण आहे, एका हाताने टाळी वाजत नाही. दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही. एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे. वाक्यात उपयोग आहे, रमेश व आदित्य या दोघांचे भांडण मिटवताना शिक्षकांनी दोघांनाही समज दिली, कारण त्यांना माहीत होते की एका हाताने टाळी वाजत नाही. तिसरी म्हण आहे, हातच्या कांकणाला आरसा कशाला. स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको असा त्याचा अर्थ आहे. वाक्यात उपयोग, सचिनला आलेला ताप व अशक्तपणा त्याचे आजारपण स्पष्ट दाखवत होता. डॉक्टरांनी सांगितले की त्याची प्रकृती खराब आहे. हे समजायला हातच्या काकणाला आरसा कशाला. चौथी म्हण आहे, हात दाखवून अवलक्षण. स्वतःहून स्वतःवर संकट ओढवून घेणे. वाक्यात उपयोग आहे, रामरावांनी 2 शेजाऱ्यांच्या वादात मध्यस्थी केली आणि दोन्ही बाजूंचा रोष स्वतःवर ओढवून घेतला. हे तर हात दाखवून अवलक्षण ठरले. पाचवी म्हण आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. मातेकडूनच बालकावर सुसंस्कार होतात, म्हणून ते भविष्यात कर्तृत्ववान ठरते. वाक्यात उपयोग, राजमाता जिजाऊंनी बाल शिवबांवर बालपणापासूनच शौर्य व नीतिमत्तेचे संस्कार केले, ज्यातून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. म्हणूनच म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. 6वी म्हण आहे, तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे राहिले. फायद्याच्या 2 गोष्टी असता मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे. वाक्यात उपयोग आहे, विजयने जास्त पगाराच्या मोहाने जुनी नोकरी सोडली. मंदीमुळे नवीन कंपनीने त्याला कामावरून काढून टाकले. त्याची स्थिती तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे राहिले अशी झाली. आता प्रश्न 3 आहे, समानार्थी शब्द लिहा. पहिला शब्द दिलेला आहे शाळा, विद्यालय, ज्ञानमंदिर असे समानार्थाचे शब्द आहेत. घर, गृह, निवास, आलय, सदन, निकेतन, भवन, धाम, गेह. हात या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. कर, हस्त, बाहू, भुजा. आता प्रश्न 4 आहे, हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्दांत हात व हस्त लपलेले आहेत. ते शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या. असे इतर अवयवांवर आधारित शब्द शोधा व लिहा. पहा, इथे हात व हस्त हे शब्द लपलेले शब्द आहेत. हातोडा, हातकंकण, हातकडी, हस्तक्षेप, हस्तकला, हातमोजे, हस्तरेषा, हस्ताक्षर, हातखंडा, हस्तलिखित, हस्तांदोलन, हस्तगत, हातशिलाई, हस्तमुद्रा, हातचलाखी. आता पुढे आपण स्वतः काही शब्द बनवायचे आहेत शरीर अवयवांवर आधारित. आपण पाय व पद हे समानार्थाचे शब्द आहेत. आता हे 2 शब्द ज्या शब्दांमध्ये लपलेले आहेत असे शब्द नमुना म्हणून पाहू. पहा, पायरी, पायथा, पायजमा, पायघड्या, पायमल्ली, पायगुण, पायवाट, पायाभरणी, पदस्पर्श, पदकमळ, पदचिन्ह, पदयात्रा इत्यादी. कान व कर्ण. कानगोष्ट, कान उघाडणी, कानटोचणी, कानफट, कानटोपी, कानपिचक्या, कर्णबधीर, कर्णमधुर, कर्णभूषण, कर्णोपकरणी, कर्णकर्कश, कानमंत्र, कर्णपटल, कर्णनाद. डोळा व नयन. डोळे झाक, डोळ्यांदेखत, नयनरम्य, नयन मनोहर, नयन कमल, नयनबाण. आता कृतीतून शिकूया. आपल्याला एक उपक्रम दिलेला आहे. पाठात आलेल्या म्हणींव्यतिरिक्त मानवी अवयवांवर आधारित असलेल्या म्हणी माहीत करून घ्या. जास्तीत जास्त म्हणींचा संग्रह करा व वहीत लिहा. मी तुम्हाला शरीर अवयवांवर काही ज्या म्हणी आहेत आपल्या मराठी भाषेमध्ये त्या नमुना म्हणून देतो. तुम्ही या प्रकारच्या म्हणी स्वतः संग्रहित करा व त्या वहीमध्ये लिहा. पहा, 1, डोळ्यांत केर आणि कानात फुंकर. डोळ्यांत तेल घालून पहारा देणे. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे.
कानामागून आली आणि तिखट झाली. एका कानाने ऐकणे आणि दुसऱ्या कानाने सोडून देणे. नाक दाबले की तोंड उघडते. आपलेच नाक कापून दुसऱ्याला अपशकुन करणे. तोंड गोड नि मनी वाकडं. अंथरूण पाहून पाय पसरावे. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. पोटात एक आणि ओठात एक. डोळे असून आंधळा आणि कान असून बहिरा. नखा एवढे सुख आणि पर्वता एवढे दुःख. तळ हातावरील फोडाप्रमाणे जपणे. नखाची सर न येणे. पायाची आग मस्तकात जाणे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, आपण अनुभवांच्या खाणी या पाठाचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे.